अलबरनाथ। ये जो सर अलारनाथ टेम्पल है, ये सर विष्णु भगवान जी का मंदिर है। जगन्नाथ जी का सप्तचूट होते हैं अलारनाथ। जगन्नाथ जी का और एक अवतार होते हैं अलारनाथ। 7 साल में ऐसे कुछ दिन होता है, 1 साल में लगभग 15 दिन होता है। जो 15 दिन पुरी में जगन्नाथ जी मंदिर में किसी को भी दर्शन नहीं देते हैं। क्यों नहीं देते हैं? क्योंकि वो सुस्त हो जाते हैं, उनको बुखार आता है, चढ़ हो जाता है। मगर वही 15 दिन जगन्नाथ जी कहाँ पर दर्शन देते हैं? वही पर अलारनाथ जी के रूप में दर्शन देते हैं। मगर वो साल में वो सर कौन सा 15 दिन होता है और जगन्नाथ जी को बुखार क्यों आता है, उसके बारे में हम आपको सर आगे जाने से बोलेंगे। और अलारनाथ जी के बाद हम सर सीधे निकल पड़ते हैं सतपड़ा आइलैंड के तरफ। और ये जो सर सतपड़ा आइलैंड होता है, इसके चारों तरफ चिल्का लेक घिरा हुआ होता है। सतपड़ा आइलैंड से चिल्का झील में आपका आज का लगभग सर 3 घंटे का बोटिंग रहेगा। और ये बोटिंग के दौरान आपको पहले देखने के लिए मिलेगा चिल्का झील का मशहूर डॉल्फिन, इरावदी डॉल्फिन। डॉल्फिन देखने के बाद चिल्का झील के बीच में एक बहुत खूबसूरत आइलैंड है, जिसका नाम राजहंस आइलैंड है। तर मंडळी, आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता आम्ही निघालो आहोत ओडिसातील अलारनाथ टेम्पल आणि चिल्का सरोवर बघायला। आता आम्ही इथे थांबलो होतो नाश्ता करायला। आता इथून नाश्ता करून आम्ही पुढे निघतो आहोत अलारनाथ मंदिरासाठी। या ठिकाणी तुम्हाला आपल्यासारखाच म्हणजे महाराष्ट्रासारखाच नाश्ता मिळतो। तर मंडळी, आता आम्ही बसमधून उतरलो आहोत आणि इथून साधारणतः 10 ते 15 मिनिटाचं अंतर आपल्याला चालत जायचं आहे अलारनाथ मंदिरासाठी। आणि हे अंतर आपल्याला चालतच पार करावं लागतं, कारण तिथपर्यंत पुढे बसेस जात नाहीत। हे बघा, हे तुम्ही माझ्यासमोर बघता, हे आहे अलारनाथ मंदिर। चला तर मग आपण आता तिथे जाऊन दर्शन करू। मला माहीत नाही आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला अलाउड आहे का। जर असेल तिथे परमिशन तर मी नक्कीच तुम्हाला आतला सगळा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन मंडळी। नमस्कार मंडळी, मी संतोष गोसावी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही माझ्यासमोर बघता, हे आहे अलारनाथ मंदिर। आणि अलारनाथ मंदिराचा महिमा असा आहे मंडळी की भगवान जगन्नाथ हे वर्षातून 15 दिवसासाठी त्यांना म्हणजे असं म्हणतात की त्यांना वर्षातून 15 दिवस सुस्ती येते किंवा त्यांना ताप येतो असं म्हटलं जातं। त्यावेळी ते जगन्नाथपुरीमध्ये भक्तांना दर्शन देत नाहीत, तर ते या अलारनाथ मंदिरामध्ये आपल्या सगळ्या भक्तांना दर्शन देतात। आणि त्यावेळी हे मंदिर जे आहे इथे एक मोठा उत्सव असतो आणि फक्त त्या 15 दिवसामध्येच सगळ्या भक्तांना या अलारनाथ मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला यावं लागतं, जगन्नाथांचं। तर ते असं आहे हे अलारनाथ मंदिर। तर मंडळी, ओडिसा राज्यातील प्रसिद्ध असे हे अलारनाथ मंदिर ब्रह्मगिरी पुरी येथे स्थित भगवान विष्णूंचे एक प्राचीन आणि पवित्र असे मंदिर आहे। पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासूनचे या मंदिरापर्यंतचे जे अंतर आहे हे साधारणतः 25 किलोमीटरचं अंतर आहे। जेव्हा जगन्नाथपुरी येथील मुख्य मंदिर बंद असते त्यावेळी या ठिकाणी भक्तांना दर्शनासाठी यावं लागतं। असं सांगितलं जातं की वर्षातून 15 दिवस भगवान जगन्नाथांचा विश्रांतीचा काळ असतो आणि त्या काळामध्ये भगवान अलारनाथाच्या रूपात इथे भक्तांना दर्शन देतात। तर आपल्याला इतिहासात अशी नोंद सापडते की संत रामानुजनाचार्य आणि चैतन्य महाप्रभू यांच्या भेटीच्या आख्यायिकाही या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत। जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंतचा काळ खूप चांगला आहे, कारण त्यानंतर इम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि गरमीचं प्रमाण इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं। आता ही टूर काढली आहे मंडळी, ही आहे OTDC म्हणजे ओडिसा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटतर्फे ही टूर अरेंज केली जाते। ही 2 दिवसाची टूर असते। पहिल्या दिवशी असतं ते भुवनेश्वरची सगळी मंदिरं वगैरे आपल्याला दाखवतात आणि दुसऱ्या दिवशी असते ही चिल्काची टूर। तर जेव्हा तुम्ही चिल्काची टूर घेता चिल्का सरोवराची, त्यावेळी तुम्हाला या अलारनाथ मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन मग पुढे जायचं असतं। तर मंडळी, मी संतोष गोसावी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनल ब्लॉगर काकावरती। आणि ही मंडळी, आमची जर्नी जी चालली आहे ही ओडिसा, आपला भारताच्या पूर्वेकडील भाग ओडिसाचा आम्ही एक्सप्लोअर करतो आहे ओडिसा। आणि त्याचा आता हा तुम्ही जो बघताय हा साधारणतः 14वा भाग आहे।
आणि ही संपूर्ण जर्नी एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्ही असेच माझ्या चॅनलवरती बनून राहा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय जगन्नाथ मंडळी.